रात्र 23वी. कथेचे नाव अर्धनारी. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चौथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की तिला निजायचं, ताप निघताच उठायचं. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे. हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणखाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे, शेण वगैरे झाले. आई मला म्हणाली, श्याम, थोडं दळायचं कारण का? तुझे हात दुखतायत. संध्याकाळी तू खणले आहेस, घोळीचा दळा केलास ना. हात दुखत असले तर नको. मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणलं. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरं अंगणात दळीत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्यामबाळ असे माझे नाव गुंफित होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासी शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी ना शिकतोस? जानकी वहिनी मला म्हणाल्या. मी आईला विचारलं, आई, दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणारा का कोणी नावं ठेवील? आणि आई मला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का रे दळायला आला? हो, खरेच आहे. पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे. खरे का ग हे सारे आई? असं मी आईला विचारलं. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठविले. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारलं. पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकी वहिनी मला म्हणाल्या, श्याम का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय तुला? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावीसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का ग देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही.
इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचं? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी तुला देव भेटेल. जानकीबाई म्हणाल्या, श्याम सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तूच जरा हात सोड. जानकी वहिनी व मी दळतो. जानकी वहिनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटून सुद्धा मी घालू शकतो. मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. मुलांनो, वैरण घालणं म्हणजे जात्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणाहून धान्य आतमध्ये सोडतात त्याला वैरण घालणं म्हणतात बरं का. मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी, पहा कसे पीठ आहे ते. डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही. पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत हो. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण मला मदत करणार हो जानकीबाई? बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला मदत करतो, भांडी विसळायला मदत करतो. तो माझ्या सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेच हो ना श्याम? मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा? तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का ग लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकलो आहे तरी त्याला ते आवडतं. मित्रांनो, आईचे हे स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, शिवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणं हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधायचं. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात श्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू एकत्र बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरुरीच ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती. धन्यवाद.